नमस्कार मित्रांनो, माझं नाव पूजा आहे आणि मी 24 वर्षांची आहे. मी जयपूरची रहिवासी आहे. माझं कुटुंब अगदी साधं आहे. घरी माझी आई, माझा लहान भाऊ आणि मी राहतो. 3 वर्षांपूर्वी वडील वारले. त्यामुळे घराची सारी जबाबदारी आणि माझ्या खांद्यावर आली. तिच्या कमाईतून कसं क्लिनिकमध्ये नर्स म्हणून काम करते. आई एक कमाईतून कसं तरी घराचा 12वी पूर्ण केली आणि तेव्हापासून चांगली नोकरी शोधत होते. अनेक ठिकाणी मुलाखती दिल्या पण कुठेही यश मिळालं नाही. कधी पगार कमी मिळत असे, कधी कामाचे तास जास्त. मला वाटू लागलं होतं की कदाचित नशीब माझ्या साथ देत नाहीये. एक संध्याकाळची गोष्ट आहे. मी शहराच्या दुसऱ्या टोकाला मुलाखत देऊन परतत होते. मुलाखतीत पुन्हा अपयश आलं होतं. मन खचलं होतं. संध्याकाळचे वाजत होते. आकाशात ढग जमा झाले होते आणि पाऊस येणार होता. बसेस येत होत्या पण इतक्या भरलेल्या होत्या की चढणं अशक्य होतं. अचानक एक पांढरी कार माझ्या समोर थांबली. काच खाली झाली आणि आतून एक सज्जन व्यक्तीने विचारलं, "कुठे जायचं आहे?" बराच वेळ उभी असलेली बघत होतो तुम्हाला. मी थोडं घाबरून उत्तर दिलं, "नाही, मी बसची वाट बघत आहे." ते म्हणाले, "इतक्या गर्दीत बस मिळणं कठीण आहे. मी वैजनपुराकडे जातोय." "तिकडे जायचं आहे का?" मी विचार केला. आता पाऊस सुरू झाला आहे. बस मिळण्याची शक्यता कमी आहे आणि घर दूर आहे. थोडा वेळ विचार, "हो, मला वैजयंतपुरा जवळच जायचं आहे." "जर तुम्हाला काही हरकत नसेल तर बिलकुल हरकत नाही." या बसा, ते हसत म्हणाले. मी मागच्या सीटवर बसले. ते माझ्याशी बोलू लागले आणि म्हणाले, "तुम्ही काय करते?" मी म्हणाले, "आत्ता काही खास नाही, नोकरी शोधत आहे. आजही एक मुलाखत देऊन आले आहे." "मुलाखत कशी झाली?" त्यांनी विचारलं. "चांगली नाही झाली." कारण ते म्हणाले, की अनुभवाची कमतरता आहे. अरे, हे तर प्रत्येक नवीन उमेदवाराची समस्या असते. अनुभव कसा येईल जेव्हा कोणी कामच देत नाही, ते म्हणाले. वाटभर आम्ही बोलत गेलो. मी त्यांना माझ्या कुटुंबाबद्दल सांगितलं, माझ्या शिक्षणाबद्दल आणि मला नोकरीची किती गरज आहे हे सांगितलं. त्यांनी लक्ष देऊन ऐकलं आणि माझी गोष्ट समजून घेतली. जेव्हा माझं घर आलं, मी त्यांना थांबण्यास सांगितलं. उतरताना मी धन्यवाद दिला. ते थोडा वेळ थांबले आणि मग त्यांच्या खिशातून एक कार्ड काढलं. "हे माझं बिझनेस कार्ड आहे. मी राज शर्मा, एक IT कंपनीचा मालक आहे. जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर उद्या सकाळी माझ्या ऑफिसमध्ये भेटा. आम्हाला एक फ्रंट डेस्क असिस्टंट हवी आहे. कदाचित आम्ही तुमची मदत करू शकू." ते हसत म्हणाले. मी कार्ड घेतलं. पुन्हा एकदा धन्यवाद दिला आणि आत गेले. घरी आई चिंतित होती की मी इतक्या उशिरा का आले. मी त्यांना सगळी गोष्ट सांगितली आणि ते कार्ड दाखवलं. आई थोडी चिंतित झाली. "अजनबीवर विश्वास ठेवणं बरोबर नाही बेटा." त्या म्हणाल्या. रात्री मी ते कार्ड पुन्हा बघितलं. राज शर्मा CEO, इनोव्हेटिव्ह टेक सॉल्युशन्स. एक मोठी कंपनी वाटत होती. मी इंटरनेटवर शोधलं तर कळलं की ही खरंच चांगली कंपनी आहे. मी ठरवलं की दुसऱ्या दिवशीच जाऊन बघेन. कदाचित नशीब साथ देईल. दुसऱ्या दिवशी सकाळी मी माझे सर्वात चांगले कपडे घातले, थोडा मेकअप केला आणि ऑफिससाठी निघाले. कार्डवरचा पत्ता तिथे पोहोचले तर मी आश्चर्यचकित झाले. एक खूप मोठी आणि भव्य इमारत होती. मी रिसेप्शनवर जाऊन राज सरांना भेटायची गोष्ट सांगितली आणि माझं नाव सांगितलं. रिसेप्शनिस्टने मला 5व्या मजल्यावर जायला सांगितलं. मी लिफ्टने वर गेले आणि त्यांच्या केबिन बाहेर पोहोचले. हृदय धडधडत होतं. हळूच दारावर ठोका दिला तर आतून आवाज आला, "कम इन." मी आत गेले तर राज सर डेस्कवर काही फाईल्स बघत होते. मला बघून ते हसले. "अरे पूजा, आलीस का? बसा बसा." त्यांनी इशारा करून खुर्चीवर बसायला सांगितलं. मला थोडं विचित्र वाटलं की त्यांना माझं नाव आठवतंय. मग मी विचार केला की कदाचित रिसेप्शनिस्टने सांगितलं असेल. तर पूजा, तुम्ही तुमच्या शिक्षणाबद्दल सांगितलं होतं. तुम्ही संगणकावर काम करू शकता. बेसिक MS ऑफिस येतं. त्यांनी विचारलं. मी म्हणाले, "जी हो सर, खूप छान." "बघा, 1 महिन्याचा प्रशिक्षण कालावधी ऑफर करू शकतो. तुम्ही शिकाल आणि जर तुमचं काम चांगलं करू शकतो. तुम्ही शिकाल, आम्ही तुम्हाला कायमची नोकरी देऊ. सुरुवातीला ₹8,000 महिना मिळेल. हे तुम्हाला मान्य आहे?" त्यांनी प्रस्ताव मांडला. माझ्या डोळ्यात चमक आली. हे माझ्यासाठी सोन्याची संधी होती. "जी सर, मला हे बिलकुल मान्य आहे." मी उत्साही होऊन म्हणाले. "ठीक आहे, तर उद्यापासून सुरू करा. सकाळी 8 वाजता या. आमची HR रमा मॅडम तुम्हाला सगळं समजावून सांगतील." त्यांनी सांगितलं. मी खूप आनंदी होते. इतक्या दिवसांच्या मेहनतीनंतर शेवटी काहीतरी मिळालं होतं. मी त्यांचा धन्यवाद केला आणि घरी परतले. घरी पोहोचून मी आईला ही खुशखबर सांगितली. त्या देखील खूप आनंदी झाल्या. दुसऱ्या दिवसापासून माझं नवीन जीवन सुरू झालं. HR रमा मॅडमने मला सगळं समजावून सांगितलं. ऑफिसचे नियम, माझे कामाचे तास आणि माझी कर्तव्य. माझं काम जास्त करून फ्रंट डेस्कवर फोन कॉल्स हाताळणं, अभ्यागतांना स्वागत करणं
आणि छोट्या मोठ्या कागदपत्रांच्या कामात मदत करणं होतं. हळूहळू वेळ जात होता. एका महिन्यात मी बरंच काही शिकलो होतो. राज सर कधीकधी माझ्या कामाची प्रशंसा करत असत. त्यामुळे माझा आत्मविश्वास वाढत होता. पहिल्या महिन्यानंतर त्यांनी मला कायमची नोकरी दिली आणि पगारही वाढून 12,000 रुपये होती. पण 3 महिन्यांनंतर मला काही अशा गोष्टी कळल्या ज्यामुळे मी परेशान झाले. ऑफिसची एक मुलगी अंजलीने मला सांगितलं की माझ्या पदावर आधीही अनेक मुली आल्या होत्या. पण कोणीही जास्त दिवस टिकत नाही. ती म्हणाली, "राज सरांची नजर नेहमी नवीन आणि सुंदर मुलींवर असते. ते आधी तर अगदी शरीफ बनतात, मग हळूहळू आपला खरा रंग दाखवतात." मला तिच्या बोलण्यावर विश्वास बसला नाही. राज सरांनी माझ्याशी नेहमी चांगलं वागलं होतं. कधीही अशी हरकत केली नव्हती, ज्यामुळे मला वाईट वाटेल आणि माझ्या कामात लागून राहिले. एक शनिवारी ऑफिसला सुट्टी होती. पण राज सरांनी मला फोन करून सांगितलं की काही महत्त्वाचं काम आहे. लवकर या. मी विचार केला की कदाचित काही महत्त्वाची मीटिंग असेल. मी तयार झाले आणि ऑफिसकडे निघाले. त्या दिवशी हवामान खूप खराब होतं. आकाशात काळे ढग जमा झाले होते आणि जोरदार वारे वाहत होते. मी स्कूटीवर बसून ऑफिसकडे निघाले. रस्त्यात अचानक पाऊस सुरू झाला. मी एका दुकानाखाली थांबून पाऊस थांबण्याची वाट बघितली. पण पाऊस अधिक जोरदार होत चालला होता. मी विचार केला की ऑफिस फार दूर नाही, म्हणून ऑफिसला पोहोचले तेव्हा मी पूर्णपणे भिजले होते. माझे केस पडे सगळे ओले होते. मी लिफ्टने थेट राज सरांच्या केबिनमध्ये गेले. राज सर त्यांच्या केबिनमध्ये होते. मला या स्थितीत बघून चिंतित झाले. "अरे पूजा, तुम्ही तर पूर्ण भिजलात. असं कसं काम कराल?" मी तिथेच उभी होते. पाणी टपकत होतं. राज सरांनी त्यांचा कीबोर्ड बाजूला ठेवला आणि कपाटातून एक टॉवेल काढलं. "हे घ्या, रेस्ट रूममध्ये जाऊन केस वगैरे सुकवा." मी टॉवेल घेतलं आणि रेस्ट रूममध्ये गेले. माझे कपडे पूर्णपणे भिजले होते. मी माझे केस सुकवले आणि थोडं व्यवस्थित केलं, पण कपडे तर व्यवस्थित केलं. रेस्ट रूममधून बाहेर आले तर बघितलं की ऑफिसमध्ये फक्त राज सर आणि मीच होतो. सर म्हणाले, "आज जो गेस्ट रूम आहे तिथे गरम हवा असलेला पंखा आहे. जर हवं असेल तर तिथे जाऊन कपडे थोडे सुकवू शकता." मी गेस्ट रूममध्ये गेले. तिथे एक गरम हवा असलेला हीटर होता. मी तो चालू केला आणि माझे कपडे पसरून ठेवले जेणेकरून ते लवकर सुकतील. मी माझी शर्ट काढली आणि फक्त टॉवेल कमला गुंडाळून घेतलं. शर्ट हीटरसमोर टांगून दिला. मी तिथेच बसून कपडे सुकण्याची वाट बघत होते. अचानक दारावर ठोका बसला. मी घाबरून गेले. "पूजा, मी आहे. एक महत्वाची फाईल आत ठेवली आहे. मला हवी आहे." राज सरांचा आवाज होता. मी टॉवेल व्यवस्थित गुंडाळून घेतलं आणि दार उघडलं. राज सरांनी मला खालून वरपर्यंत बघितलं. त्यांच्या नजरेत काहीतरी विचित्र होतं, ज्यामुळे मला अस्वस्थ वाटलं. मी डोळे खाली घालून उभी राहिले. ते आत आले आणि कपाटातून एक फाईल काढली. जाताना ते माझे सुकत असलेले कपडे बघत राहिले. मग म्हणाले, "कपडे सुकायला वेळ लागेल. आम्हाला कामही करायचं आहे." टॉवेल गुंडाळूनच या केबिनमध्ये, इथे कोणी बघणार नाही. माझं हृदय धडधडू लागलं. पण मी काय करणार? मीटिंगची तयारी करायची होती. मोठ्या अनिच्छेने मी टॉवेल गुंडाळून बाहेर आले आणि त्यांच्या केबिनमध्ये गेले. राज सर सोफ्यावर बसले होते. लॅपटॉप उघडलेला. त्यांनी माझ्याकडे न बघता म्हटलं, "इकडे या आणि बसा. आम्हाला प्रेझेंटेशन बनवायचं आहे." मी हळूहळू त्यांच्या बाजूला बसले आणि लॅपटॉपची स्क्रीन बघू लागले. मी वारंवार टॉवेल व्यवस्थित करत होते. कुठे ते उघडू नये. माझं सगळं लक्ष प्रेझेंटेशनऐवजी टॉवेलवर होतं. मग अचानक राज सरांची टांग माझ्या टांगाला लागली. शरीरात जणू विजा धावली, पण मी हललीही नाही. माझ्या शांततेला कदाचित त्यांनी आपली जिंक समजली, कारण लगेच पुढच्या क्षणी ते आणखी जवळ सरकले. माझ्या आत एक विचित्र कंपन होऊ लागलं. भीती, अस्वस्थता आणि काही अनोळखी असा भाव ज्याला मी समजू शकत नव्हते. करीब अर्धा तास प्रेझेंटेशनवर काम केल्यानंतर राज सरांनी त्यांचा लॅपटॉप बंद केला आणि हसत म्हणाले, "आज तर फक्त आपण दोघं कंपनीत आहोत. काही पिण्याची इच्छा आहे का ना? तुम्ही कॅन्टीनमधून कॉफी बनवून आणा." मी लगेच उठले आणि कॅन्टीनकडे निघाले. माझ्या मनातील गोंधळ शांत करण्याचा प्रयत्न करत होते. कॉफी बनवताना माझे हात थरथरत होते. वारंवार अंजलीच्या बोललेल्या गोष्टी आठवत होत्या. जेव्हा मी कॉफी घेऊन केबिनमध्ये परत पोहोचले तेव्हा तिथे कोणी नव्हतं. कॉफीचा मग टेबलावर ठेवून मी इकडे तिकडूनकडे गेली. मी गेस्ट रूमकडे गेले, जिथे मी माझं रातल्या गेस्ट सुकण्यासाठी ठेवले होते. दार थोडंसं उघडं होतं. जसंच मी आत झाकलं तसंच मी आश्चर्यचकित झाले. राज सर माझे कपडे हातात घेऊन उभे होते आणि ते काही विचित्र पद्धतीने माझे कपडे सुंघत होते. असं सुंघत होते जणू ते त्यात हरवून गेले असावेत. माझ्या हृदयाची धडधड वाढली.
मी लगेच परत सोफ्यावर बसले आणि आवाज दिला, "सर, कॉफी तयार आहे." राज सर लगेच बाहेर आले. ते त्यांचा फोन हातात घेऊन काही टाईप करत होते. "अरे वा, बिलकुल बरोबर वेळी आलीस कॉफी." ते माझ्या बाजूला बसत म्हणाले. माझं हृदय जोरजोराने धडधडत होतं. हातांना घाम आला होता. मी थरथरत्या हातांनी कॉफीचा मग त्यांना पकडून दिला. आम्ही दोघं शांतपणे कॉफी पिऊ लागलो. अचानक राज सर म्हणाले, "पूजा, तुम्ही खूप सुंदर आहात." मी काही बोलू शकलो नाही. फक्त हलकंसं हसले. माझा चेहरा लाजेने लाल झाला होता. राज सरांनी त्यांचा कॉफी मग टेबलावर ठेवला आणि हळूहळू आपला हात माझ्या टांगेवर ठेवला. मी झटकन माझी टांग मागे खेचली. "काय झालं पूजा, घाबरलीस?" ते हसत विचारले. मी शांत राहिले. माझं मन वेगाने विचार करत होतं की इथून कसं निघू. ते आणखी जवळ सरकले. माझं हृदय इतक्या वेगाने धडधडत होतं की मला वाटलं की छातीतून बाहेर येईल. त्यांनी माझा हात आपल्या हातात घेतला आणि म्हणाले, "पूजा, मी तुम्हाला काही सांगू इच्छितो." "जी सर," मी हकलत म्हणाले. "तुम्ही या नोकरीने समाधानी आहात का?" मी होकारार्थी डोके हलवले. जर मी विचारलं, "मी नोकरी कायमची करून देऊन पूर्ण करार करून दिला तर कसं राहील?" त्यांनी हळूहळू विचारलं, "सर, हे तर आपल्यावर अवलंबून आहे." मी उत्तर दिलं, "नाही पूजा, हे माझ्यावर नाही तर तुमच्यावर अवलंबून आहे." त्यांनी माझा हात थोडा घट्ट पकडत म्हणाले, "तुम्हाला काय हवंय? एक चांगली कायमची नोकरी की मग एक तात्पुरती नोकरी जी कधीही सुटू शकते?" मी थरथरत्या स्वरात विचारलं. जरी मी समजून गेले होते की ते काय म्हणू इच्छित आहेत. जर तुम्ही माझी गोष्ट मान्य केलीत, माझ्या प्रत्येक इच्छा पूर्ण केल्या, जसं की आज रात्री माझ्याबरोबर घालवली, तर मी वचन देतो की तुमचं भविष्य सुरक्षित राहील. उद्यापासूनच तुमची नोकरी कायमची." त्यांनी माझ्या डोळ्यात बघत म्हणाले. माझ्या आत एक वादळ उठत होतं. मी झटकन माझा हात सोडवला आणि उठून उभी राहिले. "सर, तुम्ही गैरसमज करत आहात मला. मी अशी मुलगी नाही. मी असं कधीच करू शकत नाही. तुम्ही असं विचार कसा करू शकता?" माझ्या आवाजात राग होता. राज सर देखील उठून उभे राहिले. "पूजा, एक गोष्ट समजून घे. या जगात पुढे जाण्यासाठी काहीतरी तडजोड करावी लागते. मी तुम्हाला जबरदस्ती करत नाही. तुमच्या मर्जीनुसार. मी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला हर प्रकारे सपोर्ट करेन. तुमची आई, तुमचा भाऊ सगळ्यांचं जीवन बदलू शकतं." ते दाराकडे वाढले आणि म्हणाले, "मी खाली जाऊन एक सिगारेट ओढून येतो. जर इथे राहिलात तर समजेन की तुम्ही राजी आहात. नाहीतर निघून जा. कोणी वाईट मानणार नाही आणि जोपर्यंत चालतंय तसंच चालत राहील." इतकं सांगून ते बाहेर गेले. मी तिथेच उभी राहिले, माझे अश्रू रोखण्याचा प्रयत्न करत. मनात विचारांचं वादळ उठत होतं. एका बाजूला माझा स्वाभिमान होता आणि दुसऱ्या बाजूला कुटुंबाची जबाबदारी. आईची तब्येत अनेकदा खराब राहते. भाऊच्या शिक्षणाचा खर्च. हे सगळं कसं निभवणार? मी विचार केला की जर मी नकार दिला तर कदाचित 2-3 टाकतील आणि या शहरात नोकरी मिळणं सोपं नाही. नवीन सुरुवात करणं म्हणजे पुन्हा तोच संघर्ष. तुटलेल्या मनाने मी परत सोफ्यावर बसण्याचा निर्णय घेतला. काही वेळानंतर राज सर परत आले. मला तिथे बघून त्यांच्या चेहऱ्यावर एक हसू. "तर तुम्ही राहिलात," ते म्हणाले. "म्हणजे तुम्ही माझ्या अटी मांडण्यास तयार आहात." मी त्यांच्याकडे बघितलं. माझे डोळे ओले होते. "हो, पण तुम्ही आधी माझी नोकरी कायमची करावी लागेल." "नक्की. उद्याच सगळे कागदपत्र तयार करतो." ते आनंदाने म्हणाले. त्या दिवशी त्यांनी मला त्यांच्या कारने घरी सोडलं. वाटभर मनात खोल अपराधभाव होता. पण मी माझे अश्रू लपवले. घरी पोहोचून त्यांनी माझ्या आईला खुशखबर सांगितली की मला कायमची नोकरी मिळाली आहे आणि पगार वाढून 15,000 रुपये झाला आहे. आईच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू आले. त्यांनी राज सरांचा धन्यवाद केला आणि माझ्या डोक्यावर हात फिरवला. "पाहिलंस बेटा, तुझी मेहनत रंगली." त्या रात्री मी बिछाण्यात पडून राहिले. माझ्या नशिबावर अश्रू वाहत. कोणाला काय कळणार की मी स्वतःला विकून टाकलं होतं. काही दिवसांनी मी सकाळी ऑफिससाठी तयार होत होते, तेव्हा माझ्या मोबाईलवर राज सरांचा फोन आला आणि ते म्हणाले, "पूजा, माझ्या फार्म हाऊसवर या. आज काही विशेष मीटिंग आहे. घरी सांगून ये की 2-3 दिवसांसाठी कंपनीच्या कामासाठी बाहेर जात आहेस." माझा आवाज थरथरला. "जी सर." मी माझ्या बॅगेत काही कपडे घालून घेतले आणि आईला सांगितलं की कंपनीच्या कामासाठी बाहेर जात आहे. आईने माझ्या कपाळावर चुंबन घेतलं आणि म्हणाली, "आपला काळजी घे बेटा." जेव्हा मी फार्म हाऊसला पोहोचले, तेव्हा तिथे आधीच काही लोक उपस्थित होते. सगळे बिझनेसमन वाटत होते, सूटबूटमध्ये. मी थोडीशी आरामशीर वाटू लागले की कदाचित खरंच काही बिझनेस मीटिंग असेल. मीटिंग सुरू झाली आणि सगळे लोक विविध प्रोजेक्ट्सवर चर्चा करू लागले. मी नोट्स घेत राहिले आणि जेव्हा गरज पडली तेव्हा प्रेझेंटेशन दाखवलं. सुमारे 3 तास मीटिंग चालली. मीटिंग संपल्यानंतर राज सरांनी नोकराला बोलावलं आणि त्याच्या कानात काही सांगितलं. नोकर लगेच स्वयंपाकघरात गेला आणि खाण्यापिण्याचा सामान घेऊन आला.
एक मोठा चॉकलेट केकही होता. राज सरांनी माझ्या हाताने केक कापायला लावलं. सगळ्यांनी केक खाल्ला आणि नाश्ता केला. मग एक एक करून लोक जाऊ लागले. राज सर त्यांना बाहेरपर्यंत सोडायला गेले. मी तिथेच सोफ्यावर बसून राहिले, माझ्या नशिबाला दोष देत. जेव्हा राज सर परत आले तेव्हा मी बघितलं की एक माणूस अजूनही तिथे होता. तोच ज्याने मीटिंगमध्ये सर्वाधिक बोललं होतं आणि ज्याला राज सर खूप आदराने बघत होते. पूजा, फ्रीजमधून वाईनची बाटली आणि 3 ग्लास घेऊन या, राज सांगितलं. मी 2 ग्लास घेऊन आले. राज सरांनी विचारलं, फक्त 2 का? आणखी एक घे, तूही तर आहेस. मी मी वाईन पित नाही सर, मी थोडं घाबरून म्हणाले. आज खास दिवस आहे पूजा. आज तुझी नोकरी कायमची झाली आहे. एक तर बनतं. ते हसत म्हणाले. मी हार मानून आणखी एक ग्लास घेऊन आले. राज सरांनी तिने ग्लासमध्ये वाईन आणि बर्फ घातला आणि मला एक ग्लास दिला. मी पहिल्यांदा वाईन प्यायले होते. खूप कडवट वाटली पण मी कसं तरी प्यायले. थोड्या वेळात माझं डोकं हलकं होऊ लागलं आणि पायात झणझणाट होऊ लागली. काही मिनिटात मला हलकासा नशा जाणवू लागला. त्या माणसाने राज सरांच्या कानात काही सांगितलं. राज सर हसले आणि मला म्हणाले, पूजा, इकडे ये, राकेशजींना भेट. मी उठून त्यांच्याजवळ गेले. राकेशजींनी माझा रिकामा ग्लास उचलला आणि त्यात पुन्हा वाईन भरली. प्या, त्यांनी मला ग्लास देत म्हणाले. मी राज सरांकडे बघितलं, जणू मत्तीसाठी हाक मारत आहे. प्या पूजा. राकेशजींच्या हातची गोष्ट नाकारता येत नाही, राज सर म्हणाले. माझ्या आतल्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाले, पूजा, मी तुम्हाला एक काम सोपवू इच्छितो. राकेशजी आमच्या कंपनीसाठी खूप महत्त्वाचे आहेत. हे 2 दिवस इथे राहणार आहेत आणि मला हवं आहे की तुम्ही यांची काळजी घ्या. माझा डोका ठणका मारा. म्हणजे सर, यांची देखभाल करायची आहे, राज सर हसले. त्यांच्या डोळ्यात एक विचित्र चमक होती. तुम्ही समजदार आहात पूजा, बाकी सगळं समजलंच असेल. माझ्या तोंडून निघालं, जी सर, जरी माझं मन ओरडत ओरडत नकार देत होतं. छान, आता मी जातोय. काही समस्या असेल तिथून निघून गेले. मी दारावर उभी राहून त्यांची कार दूर जाताना बघितली. माझ्या मनात एक विचित्र भीती होती. काय मी माझ्या हातांनीच माझा सौदा करत आहे? मागे वळून बघितलं तर राकेशजी मला असं घुरत होते, जणू मी काही शिकार आहे. त्यांच्या नजरा माझ्या शरीरावर फिरत होत्या. मी स्वतःला नग्न जाणवत होते. मी स्वतःला सावरलं आणि विचार केला की कसं तरी ही रात्र काढून टाकेन. वाईनचा नशा आता पूर्णपणे उतरला होता. मी बघितलं की फार्म हाऊसचा नोकरही मला विचित्र नजरेने बघत होता. मी त्याला जवळ बोलावलं आणि म्हणाले, तुमचं नाव काय आहे? तो म्हणाला, माझं नाव रामू आहे मॅडम. त्याने आदरपूर्वक सांगितलं. तो साधा माणूस होता, काही गावातून आला असावा. मी त्याला विचारलं, हे फार्म हाऊस शहरापासून किती दूर आहे? त्याने सांगितलं, सुमारे 15 किलोमीटर मॅडम. इथे जवळपास कोणतीही वस्ती नाही. माझ्या आतली घबराट वाढली. ही जागा गलत झालं तर कोणी वाचवायला येणारही नाही. रामूशी थोडीशी आणखी बोलून तो आपल्या खोलीत गेला. आता मी आणि राकेशजी एकटे होतो. राकेशजींनी आणखी एक ग्लासमध्ये आणि म्हणाले, तुमची तारीफ तर राज खूप करत होता. आज बघितलं का? त्यांच्या आवाजात काहीतरी विचित्र होतं. मी थोडं दूर सरकलं आणि म्हणाले, मी थोडा आराम करतो. उद्याच्या मीटिंगसाठी प्रेझेंटेशन तयार करायचं आहे. अरे आराम तर आपण दोघं एकत्र करू, म्हणत त्यांनी माझ्या कंबरेवर हात ठेवला. मी लगेच त्यांचा हात काढला. प्लीज, मला स्पर्श करण्याचा प्रयत्न करू नका. त्यांच्या चेहऱ्याचा रंग बदलला. ओ, तर नखरे दाखवत आहेस. राजने तर सांगितलं होतं की तुम्ही सहकार्य कराल. मी उठून दाराकडे वाढले, पण त्यांनी माझा हात पकडला आणि मला खेचून सोफ्यावर पाडलं. वाचण्याचा प्रयत्न करू नकोस, ते गुरगुरले. मी ओरडू लागले, वाचवा, कोणी आहे वाचवा. राकेशजींनी माझ्या तोंडावर हात ठेवला आणि दुसऱ्या हाताने माझे कपडे खेचू लागले. मी हातपाय मारून स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत होते. तेव्हा दार जोरात उघडलं आणि रामू आत आला. त्याने बघितलं काय होतंय आणि काही विचार न करता एक लाकडी स्टूल उचलून राकेशजींच्या डोक्यावर मारला. राकेशजी किंचाळत माझ्यापासून दूर जाऊन पडले. त्यांच्या डोक्यातून रक्त वाहत होतं. मॅडम, लवकर इथून पळा, रामू म्हणाला. राकेशजी उठण्याचा प्रयत्न करत होते आणि गाल्या देत होते. कुत्र्या, तुझी हिंमत कशी झाली? तुला माहिती आहे मी कोण आहे? रामूने मला आपल्या मागे केलं आणि स्टूल हातात घेऊन राहिला. तुम्ही काहीही करा साहेब, पण कोणत्याही बेटी बहिणीबरोबर असं होऊ देणार नाही. मी लगेच माझी बॅग घेतली आणि रामूबरोबर बाहेर निघाले. मॅडम, माझ्याकडे एक जुनी बाईक आहे. मी तुम्हाला शहरापर्यंत सोडतो, रामू म्हणाला. त्या रात्री रामूने मला त्याच्या जुन्या बाईकवर बसून शहरापर्यंत पोहोचवलं. रस्त्यात त्याने सांगितलं, मॅडम, हे पहिल्यांदा घडलं नाही. गेल्या वर्षीही असंच एका मुलीबरोबर झालं होतं.
मी तिथेच काम करत होतो पण काही करू शकलो नाही. यावेळी मी विचार केला की नोकरी गेली तरी चालेल पण आपला धर्म सोडणार नाही. माझे डोळे ओले झाले. या जगात अजूनही चांगले लोक आहेत. घरी पोहोचले तर आई दारावरच उभी होती. मला या स्थितीत बघून त्या घाबरल्या. मी त्यांच्या गळ्यात गेले आणि फुटफुटून रडू लागले. काय झालं बेटा? त्यांनी माझे केस सहलत विचारलं. मी त्यांना सगळी कहाणी सांगितली. कसं राज सरांनी मला नोकरीच्या आमिषानं फसवलं, कसं त्यांनी मला जबरदस्ती केली आणि आज कसं त्यांनी मला राकेश जेमबरोबर एकटी सोडलं. आईच्या चेहऱ्यावर राग आणि दुःख दोन्ही होतं. अशा नोकरीला आग लावा बेटा. आम्हाला इतकी गरिबी बरी की जिथे मुलीची इज्जत विकली जाते. भगवान आम्हाला कमी देतो पण प्रामाणिकपणे देतो. मी त्याच रात्री राज सरांना फोन केला. फोन उचलताच ते म्हणाले, कसं राहिलं राकेश जिमबरोबर? खुश तर आहेत ते. माझ्या आतला राग फुटला. तुम्हाला लाज वाटत नाही सर. काय समजलं आहे तुम्ही मला? काही वेश्या. आज जर रामू नसता तर माझी इज्जत लुटली गेली असती. मला हवी नाही तुमची नोकरी, तुमचे पैसे, काही हवं नाही. तुमच्यासारखे लोक आपल्या यशासाठी कोणाचीही जीवन उद्ध्वस्त करू टाकलं. दुसऱ्या दिवशी मी माझे सगळे दस्तऐवज आणि माझा बाकीचा पगार घेण्यासाठी ऑफिस जाण्याचा निर्णय घेतला. तिथे पोहोचले तर बघितलं की राज सरांच्या केबिनमध्ये काही गडबड माजली होती. मी अंजलीकडे विचारलं तर कळलं की रात्री पोलीस आले होते आणि राकेशजींच्या तक्रारीवरून राज सरांना अटक केली होती. नंतर कळलं की रामूने त्या रात्री मला वाचवून थेट पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार नोंदवली होती. त्याने सांगितलं होतं की कसं राज आपल्या कंपनीत मुलींना नोकरीच्या आमिषानं फसवून आपल्या क्लायंट्सबरोबर सोडत असे. आज जेव्हा मी त्या घटनेची आठवण करते तेव्हा मन थरथरतं. पण एक गोष्ट समजली की जगात वाईटाबरोबरच चांगलंही आहे. रामूसारखे लोक जे आपल्या नोकरीची पर्वा न करता योग्य गोष्टीसाठी उभे राहतात, तेच खरे हिरो आहेत. मी पुन्हा नवीन सुरुवात करून जीवन जगायला सुरुवात केली. आज मी एका छोट्या कंपनीत काम करते, जिथे वातावरण चांगलं आहे आणि लोक आदरपूर्वक वागतात. आई आणि भाऊबरोबर एका छोट्या घरात राहते आणि माझ्या जीवनाने समाधानी आहे. तर मित्रांनो, हीच होती माझी कहाणी. जीवनात कधीही पै किंवा नोकरीसाठी आपली इज्जत किंवा आत्मसन्मान विकू नका. प्रत्येक अडचणीचा उपाय वेळोवेळी निघतो.